सगळ्याला तुम्हाला बरोबर का घेतलं? पुढे योगायोग येतो न येतो. मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगाय. 1-2 गावचा नवा 40 वर्षाचा अनुभव आहे, कळला का? म्हणून करता माझी माणसं वारकरी माणसं एवढं वय झाले पण बोट किती टाईट आहे बघा. हो बोलायचं काम नाही, देखते रे ना. टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. परमार्थ करता बोटच टाईट पाहिजे व. देणगी द्यायला, टाळ वाजवायला, पकवाज वाजवायला बोट टाईट असाय पण बोट कुठं घालून विठ्ठल. मला अतिशय आनंद वाटला बघा. महिना झाला मी रोज कीर्तन करतोय. आज आनंद झाला. सांगितलं तसं बसताय तुम्ही, उठताय तुम्ही. मृदंग वादक तसंच माझे भागवतकार हरिभक्तीपर मुळे महाराज ना. हा मुळे. नाव काय? बाळकृष्ण महाराज. बाळकृष्ण मुळे महाराज. त्यांची भेट झाली, तुमची झाली. ज्या घरमालकाच्यात उतरलो त्यांचं नाव विसरलो. नेमराज महाराज हे की नाही. भोजन केलं हे कीर्तनकार सगळीच वारे. हा फक्त कीर्तन करताना बाह्या सावरू नका. मारता काय पाकवायला. सकाळाच येते आहे अधिकार. कीर्तन म्हणजे तरी काय? सततम कीर्तयंतो मा यततंत शद्रवर्ता नमशंतीच्या मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आज तुम्ही आम्ही मराठी भाषिकाने महाराष्ट्रातल्या माणसाने भजन कोणाचं करावं? छत्रपती ते शिवरायांचा, छत्रपती ते शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. हो छत्रपती शिवरायाचा, छत्रपती शिवरायाचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती जय शिवरायांचा, छत्रपती जय शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. हो छत्रपती शिवरायाचा, छत्रपती शिवरायाचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. मायजी जाओ बापच्या हाजी, मायजी जाओ बापच्या हाजी. गाजविली तलवार, गाजविली तलवार. छत्रपती शिवराया, छत्रपती शिवराया त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायाचा, छत्रपती शिवरायाचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, जय जयकार. क्या बात है. अगर आपकी सब साथ है. हो टाळी वाजवा, टाळ कऱ्या पाहिजे. या माईकच्या स्टँड एवढी सुद्धा उंची नाही. मी बऱ्याच वेळा जी टॅकीजवर गेलो आणि यूट्यूबवर बी आहे. प्रत्येक ड्रायव्हर ना गंजडी सुद्धा ओळखी त्याची. यूट्यूबवर तुमचं कीर्तन आहे. कीर्तन त्याच्यासाठीच आहे हो, गंजडी सुधारायसाठी. चांगली काय ती चांगलीच असते ती ना. म्हणून करता जीवनामध्ये अहो माझा किती थाट आहे. माईकच्या स्टँड एवढी सुद्धा उंची नाही आहे की नाही. बाप्पा मुळेने 8-9 लाखाची कार आणली न्याहाला. ती स्टँड सुद्धा गोड दिसत नाही. कुठलं ते औषधाचं काय म्हणून स्टँड केलं कोणाच ठाऊक. एक गाव कसलं कसाना रस्ता चांगला असावा. माणसं कसली बी असू द्या, भक्ती मार्ग चांगला आहे.
भक्तिपंत चांगला आहे. भक्तिपंत भाऊ सोपा पुण्य नागले या पापा जाणे येणे खेपा येण्याची खंडती. त्याच्यासाठी आहे बाबा. आणि म्हणून माझा थाट आहे घरात एक वारकरी असावा. किती? एक. 3 पिढ्याचा उद्धार होतो. आणि पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. म्हणून करता कार्यारंभी पांडुरंगाचं चिंतन, जोडीला हिंदू धर्म स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जप किंवा जय जयकार मी करतो जिथं असेल तिथं. हो, कार्यारंभी पांडुरंगाचं चिंतन. कुत्रा आलं का? नियम आहे त्याचा. कीर्तन म्हणलं की कुत्रं येते का? लोकांनी म्हणून येते तुझ्या कीर्तनाला कुत्रं तर येते का? कीर्तन गोड करावं. सगळ्या जीवाचा उद्धार करण्याकरता कीर्तन आहे, लक्षात घ्या. स्पीकर लावायचं काय कारण आहे? स्पीकरवाला इतका गोड आहे, हे बोलाचं काम नाही. नाही तर गावगाव स्पीकर जे साधनं चांगली पाहिजेत, साधनं कळली पाहिजेत. त्या मुरुडच्या पिटीवाल्याला म्हणलं स्वर दे. ती म्हणलं किती देऊ? मी म्हणलं काळी 2. त्यानं दोन्ही बी पट्या उपशिला माझ्याकडे फेकल्या. पट्या फेकते ती वर काय पाण्या, पट्या दाबते ती वाद आहे. लक्षात घ्या. फक्त सप्त्यातल्या पट्या दाबवून विठ्ठल काय लोकाला वाटेल ही आंबट कशाला आणलंय? आंबट नव्ह, उजळा वय आलं वाटण खरा खोटाने वाढ. परमार्थ महाधन तुम्ही एकदा रामकृष्ण हरी माना. वाल्या जास्त वेळा वाल्यानं तप केलंच नाही हो, एकदाच राम म्हणला. पण किती वर्ष बसून म्हणला? 12 वर्ष. माझ्या असणाऱ्या या कीर्तनाला मराठी इंटरनेट, महाराष्ट्र यूट्यूब अधिकांशी जिथं मराठी इंटरनेट आहे तिथं का पोचलो? माझ्या वाणीचं तप. अजून बी काय लोक मला धराय बघते ती अजून गुडघं चांगलं आहे. काय लोक म्हणते ते मोबाईलमध्ये दिसतो मला चांगलं, वाईट कधी बघितलंच नाही त्यामुळं चांगलं दिसतं. एकनाथ महाराजांनी गाढवाला गंगा पाजली का? एकनाथ महाराजांच्या अंतकरणामध्ये महादेव होता, मनात महादेव होता, गाढवात महादेव दिसला आहे की नाही. आणि बाकीची त्याला म्हणजे कळतं का काय? कुठनं पाणी आणलंय गाढवाला? त्यांच्या मनात काय होतं तुमच्या तुम्ही बघा. विठ्ठल या क्षणी कीर्तनाला, भजनाला, देवपूजाला, अन्नदान करताना तुमच्या मनात काय आहे? तुम्हाला सांगू का? विरोधाभास आहे. कीर्तनकार गुरुजीन देवाचा पुजारी, लेकरं चांगली असतेली ह्याची खात्री नाही. का? देवपूजा करतोय पण मनात काय चाललंय? कीर्तन करतोय पण मनात काय चाललंय? है नाही. भजन करतोय पण मनात काय चाललंय? वर्गात शिकवतोय पण मनात काय झालं? त्याचा परिणाम आपल्या घरी होत असतो. लक्षात घ्या. आमच्या घरी सफरचंद, डाळिंब, चिकू नव्हतं, द्राक्ष नव्हत्या, कलिंगड नव्हतं, पपई नव्हती, केळं नव्हती, पैसे नसल्यामुळं. मी आठवड्याच्या बाजाराला काय करीत होतो? 5-6 किलो तांबडी टमाटी घरी न्यायची. तांबडी रोज माझ्या बायकोच्या पुढं धरायची. परिणाम असा झाला दोन्ही बी पुरी मला तसल्या लाल बडक झाल्या. तिसऱ्या वेळेला आमच्या बायकोनं बारीक खोड केली, काळाच्या करून पिली. माझं पोरग काळा आहे.
कसा परिणाम होत नाही? परिणामच व्हायला पाहिजे. किती तरुण मंडळ आले आहो, किती महिला मंडळ आले, लक्षात घ्या. आणि परमार्थाचं मराठवाड्याला वरदान आहे. टाळी वाजवा तुमच्या बदली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठं आहे आणि कुठं नाही. पण आज सांगतो तुम्हाला, मराठवाड्यामध्ये देखणं पण कमी, जमिनी साध्या, तळी कमी, कारखाना इंडस्ट्री कमी, आणि होतं ती नेतं बी गेलं हवं. वैकुंठवासी विलासराव गेले, वैकुंठवासी गोपीनाथराव गेले हवं, आहे की नाही? हे माणसं गेले हवं. मराठवाडा उघडा पडतो का काय वाटायले. कोणीतरी तयार व्हावं, आपलं भांडणार असावं, लक्षात घ्या. हे कशासाठी सांगतो? परमार्थ उगव होत नाही, अनुभवानं होतो. पूर्वी गॅस नव्हता, चुली होत्या. अजून बी काय लोकांच्या घरी चुलीच आहे, त्या गॅस नव्हता. बायका काय करायच्या? भाकरी काथवटीमध्ये थापटायच्या, भाकरी तव्यात टाकायच्या. भाकरी गरम झाली की या बायका ती भाकरी चुलीला लावायच्या. काय भाकर फुगत होती आवो. आता उलट झालंय, भाकर करणारीच फुगती. म्हणून नवरची पडावणी झालं. तुम्हाला पकवा देतो, आधी या तुम्ही. तुम्हाला पिटी ते आधी येऊन बसा. वा निवांत येतो, माझ्या पाया पडलं का मी खरं ती बोलणार. कळलं का? या गावचं प्रथम नागरिक या ठिकाणी सरपंच साहेब आवर्जून माझ्याकडे आले. पाहिल्याच म्हणले, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान. तुमचे देखिले चरण, तुमचे देखिले चरण, चरण तुमचे देखिले चरण, तुमचे देखिले चरण, तुमचे देखिले चरण. झाले समाधान, तुमचे देखिले चरण, हो तुमचे देखिले चरण, हो तुमचे देखिले चरण, हो झाले समाधान, तुमचे समाधान वाटावं. हनुमंतरायाचं दर्शन का घ्यावं? रामायणामध्ये सुग्रीव हा सूर्याचा मुलगा, वाली हा इंद्राचा मुलगा. रामायणामध्ये सूर्याचा मुलगा असणारा सुग्रीव वाचला, आहे की नाही? आणि इंद्राचा मुलगा वाली मरण पावला. महाभारतामध्ये सूर्याचा मुलगा कर्ण होता, इंद्राचा मुलगा अर्जुन होता. अर्जुन वाचला आणि कर्ण मेला. असं का झालं? हनुमंतराय ज्याच्या बाजूला आहे तो वाचतो बघा. म्हणून तो कोपाराय म्हणता, शरण शरण जी हनुमंता तुम्हालो राम. समाधान व्हावं. तुमचा चेहरा कसाही असू द्या, रंग कसलाही असू द्या, गुणवान असावं. आमची बायको म्हणती गल्लीत, आमचा नवरा बुटकाय पण गुणवान आहे.
आमची बायको गल्लीत काय म्हणते, नवरा आमचा बुटका आहे पण गुणवान आहे, आणि माणसानं गुणवान असावं. व मी गुणवान असल्यामुळं कीर्तनाचं रंगत येते. जगात कोणाचा आशीर्वाद लागतो का मला माहीत नाही, पण बायकोचा लागतो. टाळी वाजवा महिला मंडळ. बायकोचा आशीर्वादच लागतो, त्याशिवाय नवरा सुधरत नाही. सावित्रीनं सत्यवानाला सोडून आणलं आहे की नाही. क्रांती ज्योत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंनी नवऱ्याला साथ दिली. या मुली शिकायला लागल्या. 250 एकर जमीन महात्मा ज्योतिबा फुलेंनी दान केली. तेव्हाही महिला मंडळ शिकायला लागलं. एका सावित्रीनं सत्यवान सोडवून आणला अग्नी. हा, एका जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज तयार केले, राज्य तयार केले. एका जिजाऊन संत तुकाराम दिले. हे तुमचं उपकार आहे, लक्षात घ्या. मी एवढा टाळा बोलतो का, माझ्या आईचं दूध चांगलं होतं. अलीकडच्या बायकाला वजनदार लेकरच होई नाही ती. सगळी लेकरं काचत रोपडं जात्या मल्चिंग पेपर मध्ये. या महिला मंडळ पाया पडवं तुमच्या. तुम्हाला मूल होणार आहे म्हणल्यावर घरात काय काय भरपूर खावावं. तुम्ही काय करता, कुरकर खाता आणि कार्टून बघता. टिडिडिक टिडिडिक टिडिक. लेकरं बी तसलीच होती ती. एका बाईला 2 किलोचं काय लिकरून नीट होई नाही. सकाळी फोन आला मला, हॅलो मॅडम काय लक्ष्मी बाळातीन झाली. मॅडम बरं काय झालं म्हणलं, मुलगा. मॅडम किती ग्रॅम भरला. ती म्हणली 950 ग्रॅम. आणि एवढं वजन आहे, त्याचं नाव छत्रपती ठेवायचं वय. अरे वजन पाहिजे रे, शब्दात बोलण्यात करण्यात. नाही तर देखणेपणा तरी पाहिजे. आता भागवतकाराकडे बघा किती देखणं आहे. दोन्ही पाकवाजाकडे बघा. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. हा, आपलं कीर्तन कसं आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. मी केवढ्या बोल्या करत नाही, गप्पा हानीत नाही. हा, मागायचंच असतं तर गावातनं सांगितलं असतं 21,000 नेट द्या. ही म्हणले 11 देता या. मग आलंय. काय मागवतो मला. हा, तुम्ही आम्ही. माझं वैशिष्ट्य हो गो गो हो गो गो कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो हो. Oh
मनावर बी फोटो मारे बाबा, नाही तर त्या म्हणत्या तुझंच गावून गेला नाचून आम्ही कुठं आहो. कारण त्यांची वर्गणी जी आता यात आहे ना, हां तुमची जास्त आहे. हो कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. मी धन्य झालो, मी माळकरी झालो, भजनकार आलो, कीर्तनकार झालो, प्रवचनकार झालो, महंत झालो, भागवतकार, रामायण निरूपणकार झालो महाराज. मी आज देव झालो महाराज, है की नाही. भागवत कथा, कीर्तनकार, रामायण निरूपणकार, है की नाही. खूप झाले या हिंदुस्थानामध्ये, खूप झाले महाराज, है की नाही. थोड्याफार चुका होत असतात. मनुष्यनाम एव्हरी पर्सन हॅव रिस्पॉन्सिबल फॉर द मिस्टेक्स. प्रत्येक माणूस काही ना काय चुकीला, पिटीवाला चुकतो. आता काही पकवाजाचं डोकंच बिघडलंय. मला कीर्तन व्हायच्या आधी ती माणूस म्हणला नीट सांगायचं कीर्तन, नाही तर असा गाठून मारीन मला म्हणते. ती काय होऊन बोलत नाही. मग मला घर मालकानं सांगितलं थोडं बोलत बोलत क्रॉस बोलतोय तर मनावर घेऊ नका, पण पकवायचे कीर्तनकार बिघडला हो का. जगात जे चाललंय ते सहन होईना बुद्धीला. हा जगात जे चालू आहे ना, आपण पडतो माळकरी जुनं, आधीकडं नवीनच निघालं आहो, है की नाही. नीट मानायचं नाही, नीट करायचं नाही महाराज. कितीतरी साहित्य आहे, कितीतरी गवळणी आहेत, विरळणी आहेत. हा कितीतरी भारुडाची गा ना, तुम्ही दुसरंच गाता तुम्ही. बरं गाई नका, गवळणी किती गोड आहेत. राधे तुला पोसतो गोंगडीवाला, हळला का. राधे तुला पोसतो गोंगडीवाला, है की नाही. सावळे परब्रह्म आवडे वा म्हणे मन राणी वाघर. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. देवाचा देव बाई ठकडा. असं कसा देवाचा देव बाई ठकडा. देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा. 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 असा कसा देवाचा देव बाई ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. असं कसं देवाचा देव बाई ठकडा. असं कसं देवाचा देव बाई ठकडा. अरे अशा गवळणी म्हणा गाव जागर राहील तुमच्या गवळणी ऐकायला. आणि तुम्ही आता जी गवळण म्हणता दुधात नाही पाणी तुवत गायबाने कुठली गवळण काढली हुडकून. गवळणी त्या म्हणा, अभंग ते म्हणा. आमच्याकडे एक भाजनी आहे, पिटी घेतो, आवाज गोड आहे. अरे अरे मानसा तू येडा मी तुझं नरड दाबाव म्हणून. कुठला काढलाय अभंगी हुडकून काय तरी म्हणते होय. अरे ती पोट भरायसाठी रस्त्याने गाणी म्हणतात, भजनात गाणी म्हणू नये हो. हां ती गाणं म्हणावं की माणसाला फ्रेशनेसपणा येईल, ते गाणं म्हणावं. अंगावरती रोमांच उभा राहिले पाहिजे. 1940-42ला एक हिंदीत गाणं होतं सरपंच साहेब, तुम्ही सुद्धा ऐकलं.
तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि मी ऐकलं. मला सिनेमा काय माहीत नाही, पण गाणं गोड आहे. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. प्रिय मला ये इथली माती, प्रिय मला ये इथले पर, प्रिय मला हे सुभाष बाब, प्रिय मला हे महात्मा गांधी. जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. 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 जय हिंद नारायण देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. जय हिंद. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज जय. कीर्तनकारानं वातावरण तयार करावं. हा काय कीर्तनाने वाचतोय, डोळ्यात पाणी आणणारं कीर्तन काय कारण आहे? ही घरनं रडून आलेली असते ती, आणि पुन्हा इथं त्यांना रडवायचं. मी रडवीत नाही. सरत्याचे प्रकार चार: गाते पाते चतुर्य आणि विनोदी. अगदी हा त्यातला मी आहे. हो, मी विनोद करतो पण फालतूपणा करीत नाही. माझा देव फालतू नाही, माझं पुराण फालतू नाही, माझा पांडुरंग फालतू नाही, माझे औशेकर महाराज फालतू नाहीत, कानेगावकर महाराज, मारुती महाराज फालतू नाहीत, आणि मारुती महाराज दस्तापूरकर फालतू नव्हती. लक्षात घ्या, आम्ही सुद्धा फालतू नाही. आम्ही कीर्तन करणार वाडावया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, हो कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबा, कुळाचारी नाम विठोबा. वाढावया भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबा. सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. एवढा टच का, एवढ्या पंक्ती का, भागवत का, शिवाजी महाराजांची पूजा का, आरती का, महादेवाची माऊली नानोबाची आरती का, एवढा अट्टास का, एवढी टाळकरी गोळा करायची भागवतकार आणायचा, कीर्तनकार आणायचा. आपल्याजवळ हाय नव्हा त्याचा अंदाज न करता सगळं दान द्यायचं. हो, दान द्यायचं, दान. हो, आणि इथं यायचं वाडावया सुख भक्ती भाव. There is no package for the satisfaction. There is no liquid for the satisfaction. There is no tablets for the satisfaction. गोळी नाही, पातळ औषध नाही, पाकिट नाही, अनुदान नाही. समाधान लाभायचं असेल तर वारकरीच व्हावं लागल. हो, वारकरी. पैसे पाहिजे असतील तर बायकोला सांभाळावं लागल. बघा काय करतात ज्याची ते न ठरवा. कारण मला 74 वय आहे, तरी सुद्धा मला बायकोच्या दिवसात 3 वेळा उचक्या लागते. त्या बायकोची उचकी लागली तरच नवरा.
आणि मावळ्याची उचकी लागली तर शिवाजी विठ्ठल. कंठीरा हो नाम. उचकी कधी लागते नाव घेतल्यावर. कंठीरा हो नाम अंगी भरोनिया प्रेम. आपल्या छाती आणि डोकं ह्याच्यामध्ये कंठ आहे. आपल्या तोंडात जी घसा आहे ती गिळायसाठी आहे. घसा आहे ना घसा, तो गिळायसाठी आहे. कंठ भजनासाठी आहे. नरड दाबायसाठी आहे. नरड नसावं, कंठ असावा. लता मंगेशकर जाऊन 1 वर्ष 1 महिना झाला. गेल्या महिन्यात श्राद्ध झालं. सारेगमप मदनिसा 7 स्वरांनी लता मंगेशकरला आई म्हणला. आई म्हणला आई. अरे लता मंगेशकर गेल्यानंतर 2-3 महिने जर TV बघितला, रिमोट दाबला की टीव्हीवर चित्र याचं लता स्वरांजली. लता स्वरांजलीनी एकच गाणं पहिलं लागायचं. मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी वाहतं, गुलाब जाई जुगी मोगरा फुलवित, सावळा बंधुराया साजिरी वैणी बाय. आता ड्रीप हातरल्यामुळं वहिनी शेतात जात नाही आणि भावा औषाला हा मानेला. काय गाव ड्रीप आली आहे बघा.